नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आताच आपण सरसगड केला आणि सरसगडला येताना रस्त्यामध्ये आपल्याला ना बल्लारेश्वर मंदिर लागतं पालीचं. तर आपण अष्टविनायकापैकी एक स्थान आहे, तर आपण जाणार आहेत पालीच्या मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत. तर चला आपण जाऊ मंदिरामध्ये. बघू शकता ही सामान्य आपल्याला बघायला भेटते ती बल्लारेश्वर देवस्थान पाली. तिथनं आपण आतमध्ये जाणार आहेत. गर्दी काय जास्त दिसत नाही आतमध्ये, ऊन असल्यामुळे. आता समोर गेला समजा आपल्याला किती गर्दी आहे किती नाही, पण चाळीस साईडून आपल्याला दोन्ही पण बघू शकता दोन्ही साईडून आपल्याला दुकानं बघायला भेटतात. संडे असल्यामुळे थोडीफार गर्दी तर आहेच. बघू शकता पापड्या खारड्या कुरड्या वगैरे सगळं लावलेले आहेत. बघा मिठाईची दुकान वगैरे आहेत, प्रसाद वगैरे. बघू शकता मिठाईची दुकान. धोंडी विनायक दर्शन घेताना इथे कुठे ना व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही, पण आपल्याला जेवढं दाखवता येईल त्या दाखवण्याचा प्रयत्न करू. तिथं धोंडी विनायक म्हणून होतं, तिथं फोटो काढायला परवानगी नव्हती, तरी पण आपण लांबून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला. चला आता आतमध्ये जाऊ. इकडे पण परवानगी नाही, पण लांबून जेवढा शूट करता येईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न करू. ओके का? गर्दी तर दिसत नाही, ऊन आहे त्यामुळे. कारण की आता वाजले दुपारचे 2:45. 2:45 वाजल्यामुळे गर्दी कमी आहे. आपण आता थेट मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचतोय. तिथे फोटो काढायला अलाउडच नाही. तिथे आता कॅमेरा आपण ठेवून देऊ. मंदिरातून दर्शन झाल्यानंतर बघू शकता बाहेर ना मंदिराची खूप मोठा घंटा बघायला भेटतो. आणि बाजूलाच एक पाण्याचं टाकं होतं. इथे तलाव बोलतात का टाकं बोलतात का माहित नाही. तर खूप मोठं होतं, पण आता पाणी पूर्ण आटलेलं आहे इथले. पण आताच एक इथे उभं राहायचं असताना काय लोकांकडे ऐकायला भेटलं की हे पाण्याचं जे ठिकाण आहे ना ते 400 फूट खोल आहे आतमध्ये. आता पाण्याची लेवल दिसते इथनं ना, इथनं 400 फूट आतमध्ये खोल आहे. नवीन ऐकायला भेटलं आपल्याला इथे. होऊ शकता इथला निसर्गरम्य वातावरण आणि निसर्गरम्य वातावरण बघा. आपला किती भारी पक्षी बघायला भेटलाय. कोणता का माहित नाही, सुंदर असा पक्षी बघायला भेटलाय बघा. एक नंबर. काहीतरी नवीन बघायला भेटलं आपल्याला. पक्षी बघून झाल्यानंतर आपण बघतो ना, इथं पण एक कुंड होतं, हे पण पूर्ण आटलेलं आहे, पाणी नाही. आणि इकडचं पण पाणी खाली केलेलं आहे. काय विषय काय माहित नाही. आणि तुम्हाला आता मी मंदिर दाखवणार आहे समोरच्या साईडून. इकडनं आता दर्शन घेऊन आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला मंदिर बघायला भेटणार आहे. तर आता आपण डायरेक्ट इकडनं मंदिर बघणार आहे. बघू शकता पालीचं मंदिर. मस्त एक पालीचं मंदिर आहे, बल्लारेश्वर पाली. आपण असं इकडनं असं बाहेर जाणार आहे आता. चला इकडनं सरळ आता बाहेर जाऊ.
हे मंदिर आहे. मंदिराच्या समोर कुंड आहे. कुंडांच्या समोर इकडे आलो ना आपल्याला इकडे बघू शकता विठू रखुमाईचं छोटंसं मंदिर बघायला भेटतं. बघू शकता छोटंसं विठू रखुमाईचं मंदिर आहे. आणि इकडनं आता आपण परत मागे जाणार आहेत. तर आता आपण जाऊ आता इकडनं. तिकडनं या साईडला मंदिर आपण बघणार आहेत. बघू शकता इकडनं मंदिर कसं दिसत आहे. बघू शकता आपण मंदिराचे एकदम मागे आता उभे आहेत. बघू शकता मागच्या बाजूला मंदिर कसं दिसतं. मंदिराचा कलश वगैरे बघू शकता. आणि बाजूलाच आपल्याला ना 2 हत्ती बघायला भेटतात बघा. आणि बाजूलाच बघा आपल्याला 2 हत्ती बघायला भेटतात. सुंदर असे 2 हत्ती ठेवलेले आहेत तिथे. आणि हे मंदिराची मागची साईड आहे. अशा प्रकारे मंदिर आहे. मंदिराचे डिझाईन वगैरे बघा. अष्टविनायकपैकी स्थान असलेलं बल्लाळेश्वर पाली. बघू शकतो जाताना काही गर्दी नव्हती पण आता किती गर्दी झालेली आहे. परत गर्दी खूप प्रमाणात वाढलेली आहे. तर चला आपण आता निघतो इथनं. व्हिडिओचा शेवट करण्याची वेळ आलेली आहे. तर चला मंडळी व्हिडिओचा शेवट हा इथंच करतो. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. माझं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला आपल्या नवीन अशा व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.